तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. तुम्ही म्हणाल आज काय विषय, आणि आपल्यासोबत खऱ्या अर्थाने भाजपचे नेते रसाळ आहेत. आपण त्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो बिकट आहे आता, कारण पाणी टंचाई सुद्धा ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने 2 धरणाचा मंजुरी केली, मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. हे धरण नवी मुंबई असेल, बदलापूर असेल, ठाणे असेल, पनवेल महानगरपालिका असतील, कोशीर आणि जे आहे शेलार, हे 2 धरण खरं तर कर्जत तालुक्यामध्ये होत आहेत. कोंढाण्याचं धरण होत आहेत. ऑलरेडी एक नवी मुंबई महानगरपालिकेला आपण धरण दिलेलं आहे, मात्र आपल्याला पाणी मिळत नाहीये. मूळ मुद्दा असा आहे. कोंढाण्याच्या धरणाचाही काम सुरू होईल, मात्र पाणी किती आपल्याला मिळणार माहित नाही. लोकप्रतिनिधी काय करतात तुम्हाला आम्हालाच माहित नाहीये काय करतायत. पाण्याच्या प्रश्नावर कोण बोलत नाहीये. 2 धरणं मंजूर केलेली आहेत, पण त्या धरणामध्ये पाणी आपल्याला किती मिळणार आहे, किंवा कर्जतकरांना काय मिळणार आहे, आजूबाजूच्या लोकांना खरोखर रोजगार मिळणार आहे काय, याच अनुषंगाने प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपल्यासोबत भाजपा नेते ज्यांनी आक्रमकपणे सध्या या धरणांबद्दल बोलतायत. सरकार त्यांचंच आहे राज्यात आणि केंद्र सरकारमध्ये, तरी ते आक्रमकपणे बोलतायत. याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. रसाचं स्वागत आहे आपलं. खरं तर तुमचं सरकार, तुम्ही राज्यात आहात, केंद्रात आहात, इथे जरी नसला तरी धरणाला विरोध का? जर नवी मुंबईला पाणी मिळतंय, कर्जतलाही पाणी देण्याची जे सांगितलं गेलंय, किंवा टक्के ठराव जो आहे तो सुद्धा कॅबिनेटने आलेला आहे, 10-20% राखीव ठेवलं जाणार आहे, तरी आंदोलन तुम्ही काय करताय? मूल मुद्दा असा आहे की मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो की माझी जी पार्टी आहे तिचं मेन ब्रीद वाक्यच आहे की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः. आता जर आपण पाहिलं तर माझा जो भाग आहे, आम्ही जे प्रकल्प बाधित आहोत, हा शिलार आणि पोशिरचा जो भाग आहे हा निसर्ग संपदेने नटलेला आहे. हा कर्जतचा प्रति लोणावळा खंडाला बोलला तरी चालेल. आणि त्या भागात प्रचंड पर्यटन व्यवसाय, जी मी आपल्या माध्यमातून तर एक आव्हान करतो कर्जतच्या सर्व जनतेला, कर्जतच्या तमाम कर्जत तालुक्यातल्या सर्व जनतेला मी आव्हान करतो की तो भाग हा कर्जतच्या आश्मित आहे आणि तो वाचला पाहिजे. कारण की पुरातत्व विभागाच्या अखत्यारीखाली येणारी वनविहार ही त्या धरणाच्या पाण्याखाली जाणार आहे. ती लेणी आहे, पांडव लेणी. आणि असं असताना मग आम्ही स्थानिक भूमिपुत्र इतका राष्ट्रप्रथम मानणारे जो आम्ही ज्या पक्षाचं जे ब्रीद वाक्य आहे, तर ती भूमी जी आज संकटात आहे, जी आमची मायभूमी, आमची कर्मभूमी, अनेक पिढ्या आमच्या तिथे जन्माला आल्यानंतर मोठ्या झाल्या आणि अनंतात विलीन झाल्या. आमचं असं एक भावनिक अतूट नातं आहे. आणि निसर्गाने संपन्न असलेला हा भूभाग, आज तिथं अनेक रिसॉर्ट आहेत, अनेक पर्यटन स्थळे आहेत की ज्याने आमचं स्थानिक भूमिपुत्र, गोरगरीब आदिवासी बांधव तिथे मोलमजुरी करून आपलं पोट भरतोय. आणि हाच जर पाण्याखाली जात असेल तर संपूर्ण तालुक्याने याकडे लक्ष घातलं पाहिजे. ती लेणी वाचली पाहिजे, पांडव लेणीची पुरातत्व 3ऱ्या शतकात तिचं बांधकाम झालेलं आहे, ते काम झालेलं आहे. त्याच्यानंतर कोथलीगड, हा कोथलीगड का जाणारा जो रस्ता आहे तो पूर्ण बाधित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली राहिलेला हा कोथलीगड, जो आपण पेठचा किल्ला म्हणून कर्जतमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, हा पण बाधित होणार आहे. पर्यटनावर घाला घालणार आहे. आणि आमच्या पण अस्मितेवर पाणी तुम्हाला पाणी मिळणार आहे ना? अजिबात मिळणार नाही. तुम्ही जर पाहिलं असेल तर मोरबे धरण झालंय आपला, हा पाली भुतवळी धरण हा जेव्हा बांधला त्यावेळी असे आश्वासन दिले होते की आम्ही पूर्ण परिसरात 36 किलोमीटरच्या परिसरात आम्ही जवळजवळ सगळे कॅनॉल बांधू, पक्के कॉन्क्रीट करण्याचे, आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी नेऊ. आज 15 ते 20 वर्ष झाली, आजही तो धरण बांधून त्या पाण्याचा एक थेंबाचाही वापर होत नाही आणि कुठेही शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी गेलेलं नाही. कुठल्याही वॉटर स्कीम तिथं चालू नाहीत. अशा पद्धतीने जर इतक्या मोठ्या प्रमाणात आपण मोरबे धरण पाहिलं, संपूर्ण जो परिसर आहे खालचा, ज्या नदी जी बंद झाली तिथून तो खालचा परिसर आजही पाण्यासाठी वनवन करतोय. तिथेही अधिक तीव्रतेने टंचाई, पाणी टंचाई प्रत्येक उन्हाळ्यानंतर, म्हणजे महाशिवरात्रीनंतर पाणी टंचाईची भेडसावते, ती भयंकर भीषण पाणी टंचाई भेडसावते. आणि दुसरी गोष्ट, जे प्रकल्पामध्ये ते बाधित होते त्यांना सुद्धा तो पाणी वापरण्याचा अधिकार नाहीये. त्यांना सुद्धा त्या पाण्याचा जो अतिरिक्त करभार आहे तो त्यांच्यावर लादला जातो आणि ते शेवटी त्यांना ते आंदोलन करावं लागतं. म्हणजे अनेक जे अजून पण धरण झालेत त्यांचे अजून प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. पण मला सांगा, पण मंत्रिमंडळाने मंजूर केलेले त्याच्यामध्ये ठराव ठरले ना, एवढं पाणी देणार आहोत कर्जतला. मुळात हा
25 मे 2025 जेव्हा मंत्रिमंडळाचा हा निर्णय झाला दोन्ही धरणाचा, स्थानिकांना तिथं विचारात घेऊनच हा निर्णय व्हायला होता, मंजूर होताना. आमचं असं म्हणणं आहे की ज्या नदीचे जे उगमस्थान आहेत, त्या उगमस्थानाचे जे सह्याद्रीचे खोरे आहेत, त्या खोऱ्यामध्ये जिथे लोकवस्ती नाहीये तिथे तुम्ही छोटे छोटे बंधारे बांधले तर त्या भागाची पाण्याची टंचाई मिटून जाईल. त्याच्यानंतर नदी सुरली चालू शेतीलाही पाणी होईल आणि पूर परिस्थिती नियंत्रण नदी. हे डॅम बांधताना एक सरकारने कारण सांगितलं होतं की MMR रिझर्व जो बदलापूर पासून उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीच्या तिकडचा जो पूर येतो तो पूर नियंत्रणात होईल. तर हे छोटे छोटे जर ते खोऱ्यामध्ये जर बंधारे बांधले किंवा महानगरपालिकेच्या अखत्यारीखाली जे बंधारे आहेत त्यांचा गाळ काढला, त्यांची बांध बंदिस्ती केली किंवा त्यांच्या बांधाची उंची वाढवली तरी शहरांना पाणी या दोन्ही धरणापेक्षा 3 ते 4 पटीने पाणी त्यांच्यात बसेल. त्याच्यानंतर हा कोंढाणा धरण आहे. हा कोंढाणा धरण जो लाल फितीत मध्ये अडकून आहे, त्याचं वाढीव टेंडर झाले, त्याचे पैसे भरमसाठ वाढवले आणि तो लाल फितीत जो अडकवलाय तो धरण झाला तरी या 2 धरणापेक्षा जास्त पाणी तिथे बसेल. चीनच्या किंवा बाहेर देशाच्या तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वापरली आणि तो धरण जर त्या पद्धतीने बांधला तर यापेक्षा जास्त पाणी तिथे बसेल. पण ती उदासीनता आहे. म्हणून आम्ही भूमिपुत्रांना आम्हाला स्पष्ट आमचा आरोप आहे. आता आम्ही मागे संशय होता पण आता आम्ही स्पष्ट आरोप करतोय की सरकारला आणि प्रशासनाला दुसरी गोष्ट, जे त्या धरणाच्या भागामध्ये ज्याने ज्यांनी जमिनी घेतल्यात, जे IAS IPS अधिकारी आहेत, यांना सगळ्यांना मिळून ह्या धरणाचा मलिंदा खायचे म्हणून हे 2 धरण ते आमच्या माथी मारत आहेत, म्हणजे आमच्या मुलावरच घाव घालत आहेत. पण ही लोकशाही, ही ठोकशाही नाहीये. जर सरकार जर इथे ठोकशाही जर करत असेल तर आम्ही तसंच उत्तर देऊ. तुम्ही तुमच्या सरकारच्या विरोधामध्ये राजीनामा देणार का भाजपचा? वेळ प्रसंगी राजीनामा देईल. कारण की मातृभूमी आहे. हे बघा, घरी आई आजारी आहे आणि ती जर मदत मागते आणि बायको नवीन साडी मागते तर आईला मदत करणं हे आमचं कर्तव्य, नेतृत्व जबाबदारी आमची, ते कर्तृत्व आहे, आमचं कर्तव्य आहे ते. आणि तुम्ही पाहिला तर ती जन्मभूमी आहे आमची, कर्मभूमी आहे आणि अनेक पिढ्या आमचं रोजगाराचं साधन आहे. अनेक पिढ्या आमच्या तिथे राहून आणि अनंतात विलीन झाल्यात आणि आमचं भावनिक नातं आहे. त्याच्यामुळं प्रथम जर कोणाला जर हे द्यायचं असेल, प्राथमिकता जर द्यायची असेल तर ते माझ्या मायभूमीला मी देईन. मूळ मुद्दा असा, तुम्ही आक्रमक बोलले, उद्याच ती तुम्हाला कामं दिली, परत तुम्ही म्हणाल की धरण झालं पाहिजे. अजिबात नाही, अजिबात नाही. निस्वार्थीपणे एक तर जीव राहील नाही तर धरण जाईल. सरकार तुमचा दबाव आला, उद्या तुम्हाला 2-4 कोटीचे आवाज बंद होणार. जीव गेला तरी बेहतर, पण धरण होऊन देणार नाही. अनेक असे माझ्यासोबत सवंगडी आहेत. तुम्ही आज एवढा मोठा कॅबिनेटने निर्णय घेतलाय, तुम्ही आम्ही सांगतो ना तो चुकीचा आहे. आम्ही सांगतो चुकीचा आहे. सरकार तुमचं आहे. शेकडो पर्यटनाचे शेकडो झाडं तिथे कापली जाणार, पाण्याखाली गाडली जाणार, पर्यटनावरती हानी होणार आहे, पुरातत्व विभागाची हानी होणार आहे. त्याच्यानंतर आमची मायभूमी, कर्मभूमी, जन्मभूमी ती पक्ष दबाव आला तर नाही, अजिबात नाही. मी पक्ष बोला 5-10 कोटी घ्या, पक्षाचं 5-10 कोटी घ्या, घरी बसा. नाही, अजिबात नाही. जीव गेला तरी चालेल. नक्की जीव गेला तरी बेहतर, पण धरण होऊन देणार. आम्ही आता हा जो मोबदला दिला, कर्जत मुरबाड हायवे, सरकारने मोबदला दिला, 10 लाख 10 ते 20 लाख केले शेतकऱ्यांना, तुम्ही काय करणार? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. कारण की धरण पाण्याची तिथं आवश्यकताच नाही. कारण की तुमच्याकडे कोंढाणा सारखा जो जिथे लोकवस्तीला हानी पोहोचत नाही असा पर्याय असताना तुम्ही तो लाल फितीत अडकवलाय. आम्ही सांगतो ना, जे धरण तुमच्या जे आद्यापत्याखाली आहे, जे नवी मुंबई, पनवेल आणि बदलापूर, अंबरनाथ असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल, यांच्याकडे जे धरणं आहेत, मुंबईकडे असेल, हे धरणं जरी अपडेट केली, त्यांचा गाळ काढला, त्यांची बांध बंदिस्ती केली, त्यांची जी गळती थांबवली किंवा त्यांच्या बांधाची उंची वाढवली तर या दोन्ही धरणांच्या पेक्षा 3 ते 4 पटीने पाणी जास्त बसेल. आणि कोंढाणा आहे ना तुमच्याकडे, तुम्ही तो कशाला अडकवलाय? त्याचं टेंडर वाढवून, त्याचं अधिकचे पैसे वाढून तो शेवटी तुम्ही लाल फितीत अडकवलं. 15 वर्षाला काय सांगत नाही असं करू नका. आम्ही आमच्या प्रत्येक वेळी अर्जामध्ये हे मुद्दे मांडलेत. तुम्ही रेन हार्वेस्टिंग अध्यक्षांना भेटा, पावसाचा इतका भरमसाठ पाणी भेटा. आम्ही सर्वांना अर्ज दिलेले, स्मरणपत्र दिलेले. याशिवाय होत नाही. याशिवाय आम्ही ग्रामपंचायती जे आहेत त्यांचे ठराव पण घेतले का? कशाळे असतील, मोगरज आहे, पात्रज आहे, त्याच्यानंतर रस्पे आणि जांभरूक, या सर्व ग्रामपंचायत आम्ही ठराव घेतले. 5 ग्रामपंचायतचे ठराव घेतलेत बहुमताच्या धरणाच्या विरोधात. उद्या ठीक आहे, तुम्ही मान्य करणार नाही, पण बाकीचे लोक येतील, तुमचे लोकप्रतिनिधी येतील, त्यांना कामं दिली जातील, राजकीय नेते जे आम्ही हे बघा स्थानिक करतील, आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहेत, आम्ही बाधित आहेत.
या धरणामध्ये आमच्या बाकीच्या गावाला पण कामं दिली जाते ना? या धरणामध्ये आमची कर्मभूमी तुम्ही जन्मभूमी एकटेच जाते. पडणार, तुम्ही एकटेच पडणार सर. नाही, अजिबात नाही. बाकीच्या कामं आम्ही दिली कोणाचं जाते. गावातल्या ऐकणार लोकांना नाही, कामं नाही, दिली जाते, रोजगार स्थानिक दिले जाते. भूमिपुत्र आम्ही कोणाचंही ऐकणार नाही. उद्या आम्ही आमरण उपोषण करू. ते आमरण उपोषण आमचं वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर असणार आहे. दगड फेका ना त्यांना, दाखवून द्या. नाही, दाखवून देणार आम्ही. आता आम्हाला मुदत दिली होती, त्या दिवशी आम्ही 17 तारखेला आम्ही दोन्ही धरणाचे जे प्रकल्प बाधित आहेत त्या दोन्ही धरणाच्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी भूमिपुत्रांनी एक विराट मोर्चा काढला होता. आपण तो पाहिला असेल. आणि त्या मोर्चावेळी आम्हाला आश्वासन दिलं की 27-28 तारखेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत, त्यावेळी जे पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील, वन अधिकारी असतील, लघु आणि पाटबंदरचे अधिकारी असतील, ते एकच ठिकाणी बोलून आमच्याशी साधक बाधक चर्चा व्हायला पाहिजे होती, पण ती चर्चा झाली नाही. फिसकटली नाही. आम्हाला 8-10 दिवसाची एक मुदतीमध्ये एक मिटिंग लावायला सांगितली होती, परंतु अद्याप लावली नाही. आता जर 28 किंवा 29 तारखेला जर ही जर मिटिंग लागली नाही, पुन्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन आणि कर्जत मुरबाड हायवे हा चक्का जाम करणार. त्याच्यानंतर कर्जत कल्याण हायवे पण चक्का जाम होणार. वेळ प्रसंगी आम्हाला मुंबई पुणे हायवे पण बंद करायला लागला तरी चालेल, पण आम्ही दोन्ही धरणाचे जे भूमिपुत्र आहेत, असंख्य भूमिपुत्र आहेत, या आम्ही आता रस्त्यावर उतरणार. माझं त्या कंपन्या काम करायला सुरुवात झाली होती काय? शिलारमध्ये महालक्ष्मीची कंपनी आणि तिकडे प्रसाद म्हणून एक कंपनी आहे. या कोणाच्या कंपन्या आहेत? काय नाही, त्याच्यात आम्ही काय स्थानिक भूमिपुत्राशी आम्हाला काय नाही, परंतु आम्ही आता प्रत्येक ठिकाणी बॅनर लावले. आता शिलारमध्ये बॅनर लावायचं काम चालू आहे. आम्ही त्यांना कडक इशारा दिलाय की तुमच्या जीवाची आणि तुमच्या साधन सामुग्रीची जबाबदारी तुम्ही आणि प्रशासन घ्या. तुमच्या जीवाचं किंवा तुमच्या साधन सामुग्रीचं काही होईल इतकं आम्ही भयंकर प्रमाणात आम्ही तिथे बॅनरबाजी करून त्यांना कडक इशारा दिलेला आहे. ते निघून गेले का मग? अद्याप आता तर निघून गेलेत, काम तर थांबवलंय, पण आले तर स्पष्ट जालपोल होईल. ओके. आम्ही काय करणी बिरणी काय, जसं अशोक खरात प्रकरण सध्या सुरू आहे तसं काय? नाही, अजिबात नाही, तसं काय नाही. आम्ही त्या अंधश्रद्धेवरती आम्ही विश्वास ठेवत नाही. आदिवासी भाग मोठ्या भागामध्ये नाही, आम्ही भाई कोतवाल आणि विराजी पाटील यांचे वारसा सांगणारे लोक आहेत. त्यांचंच रक्त आमच्यामध्ये सलसलतंय. लोकांना आदिवासी आम्हाला कसा विरोध करायचा, आम्हाला कसा विरोध करायचा आणि कसा बिमोड करायचा याचा आम्हाला पूर्ण अंदाज आहे आणि आम्हाला पूर्ण त्याचं एक हे आहे, आम्ही ते करूच. पण शेतकऱ्यांचे जर मोबदला मिळाला, त्यांना चांगलं हे मिळालं, चांगलं निवेदन दिलं किंवा चांगला विचार झाला तर मग नाही, अद्याप तसं काही झालेलंच नाही ना. मी सांगतोय का, जे मंजूर झाले तिथून शेतकऱ्यांना विचारतच नाही घेतलं. मुळात मंजूर करण्या अगोदर तुम्ही तिथे पैसे मिळाले? अजिबात नाही, काहीच नाही. तर संबंधित कंपन्यांनी काम चालू केलं. मग आता संबंधित कंपनी जर तिथे काम चालू करतात, मग तिथे काय जनावर राहतात का? माणसंच राहतात ना तिथे. काम चालू ज्या जागेवर काम सुरू आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला दिलाच नाही का? नाही, अद्याप नाही. मोबदला नाही, विचारलं नाही, साधी नोटीस नाही. ग्रामपंचायतीच्या विरोधाचा ठराव असेल, ग्रामपंचायतींना नोटीस नाही. म्हणून तिथं मानव अधिकाराचा, मानवी हक्काचा जो उल्लंघन होतोय, आम्ही मानवी हक्काकडे पण आता याचिका दाखल करतो. आणि दुसरी गोष्ट, हे बघा, रोगराई होऊन, आजारी होऊन मरण्यापेक्षा आमची मातृभूमी, आमची जन्मभूमी, तिला वाचवण्यासाठी आम्ही बलिदान देऊ. तुमचं निसर्ग प्रचंड प्रेम आहे. आमची भावनिक आहे नातं तिथे. अनेक देवस्थान आहेत, अनेक नद्या नाल्या टेकडे आहेत, आमच्या शाळा आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत भोवताली, सजीव निर्जीव, ज्यांच्याशी आमचं भावनिक नाते आणि आमची ती कर्मभूमी, उत्पादनाचं आमचं साधन आहे. आम्ही पोट भरतो तिथे. पण लोकांची भूमिका काय, आदिवासींची भूमिका स्पष्ट आहे की याला विरोध, म्हणून तर इतक्या संख्येने आम्ही मोर्चा काढला होता. जवळजवळ 5,000 लोक वरती शेतकरी काढला होता आम्ही. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळापासून तर त्या मोर्चामध्ये कोण होतं? सर्व शेतकरी, बाधित शेतकरी होतं आणि त्याला पाठिंबा सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय ना. त्या मोर्चात कोण नव्हतं? नाही, मोर्चात सहभागी झाले होते. कोण झाले होते? सर्व पक्षीय, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्याच्यानंतर परिवर्तन आघाडी म्हणजे आता ते हे आपलं उभाटा गट असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, आदिवासी संघटना असेल, आगरी संघटना, भाजपवाले होते ना, सहभागी होते. ठाकरे आपले शिवसेनेचे पण सहभागी होते. मग या अशी एक युनियन वगैरे काही करणार आहात की नाही? मग हो, संघर्ष समिती, आता पोशीरवाल्यांची, पोशीर धरणामध्ये जी संघर्ष समिती, त्याच धर्तीवरती शिलारची पण संघर्ष एकत्र जॉईन करणार की एकत्र येऊन आम्ही भांडून तीव्र विरोध करणार. आणि मी तुम्हाला सांगतो, काहीतरी करून आणि काहीतरी आजारी किंवा अपघात होऊन किंवा रोगराई होऊन मरण्यापेक्षा त्या आमच्या मायभूमीसाठी, जन्मभूमीसाठी आम्ही मरण पत्करू आणि इतिहासात आम्ही आमचं नाव करू, परंतु आम्ही तिथे धरण होऊन देणार नाही. आमची मायभूमी, जन्मभूमी आम्ही अशी पाण्याखाली जाऊन देणार नाही.
जर तिथल्या नवी मुंबईकरांना ठाण्यावाल्यांना पाणी देतोय, पाणी शेवटी जीवन आहे, पाणी त्यांना नाही नाही, पर्याय आम्ही दिलेत ना. ऐका ना, रेन हार्वेस्टिंग सारखा पर्याय आहे. तुम्ही पडणाऱ्या पावसाचं पाणी, त्याच्यानंतर सांडपाणी आहे. जो सांडपाणी प्रचंड प्रमाणात शहराचं सांडपाणी तो तुम्ही रिसायकल करा. मोठे मोठे ग्राउंड आहेत, मोठे मोठे पंचतारांकित आहेत, हॉटेल आहेत, ज्यांचे स्विमिंग पूल आहेत, तिथे तो पाणी तुम्ही वापरा. हॉस्पिटलला पाणी वापरा, जो वापराचा पाणी तो वापरा. आज दुसरी गोष्ट, कोंढाण्यासारखा धरण आहे तो तुम्ही पूर्ण करा. असे अनेक दऱ्या खोऱ्या आहेत की जिथं लोकवस्ती बाधित होत नाही, कोणाची जमीन बाधित होत नाही. अशा ठिकाणी तुम्ही छोटे छोटे बांधारे बांधा. त्याच्यानंतर तुम्ही जो आहेत जी धरणं ती अपडेट करा, त्यांची उंची वाढवा बांधाची, त्यांचा गाल काढा. याच्यापेक्षा 4 ते 5 पटीने पाणी त्यांच्यात बसेल. सोल्युशन पण आहेत ना. हे धरण बाकी म्हणजे धरण कशासाठी, नवीन नवीन धरण कशासाठी, मलिंदा खाण्यासाठीच. मग हा आमचा स्पष्ट आरोप आहे. मलिदा कोण खाणार आहे? तुमचं सरकार खाणार आहे? नाही, प्रशासन आहेत ना, जे प्रशासकीय अधिकारी आहेत आणि हा मंत्रिमंडळ आहे, हे आहेतच ना. हे खाणार, आम्हाला आमचे स्पष्ट आरोप आहे. तुम्ही तुमचं सरकार आहे, तुमच्या सरकारवर गंभीर आरोप करताय. तुम्ही भाजप अध्यक्ष ग्रामीण नाही कसं काय? नाही, मी सर्वात पहिले म्हणजे भूमिपुत्र आहे आणि माझ्या पक्षाचंच हा ब्रीद वाक्य आहे, प्रथम राष्ट्र. आज राष्ट्र धोक्यात आहे ना. आम्ही एक स्वतंत्र भारताचाच पार्ट आहे ना. मानवाधिकार तिथं उल्लंघन होतोय. राष्ट्र तुमच्यामुळे, भाजपामुळे धोक्यात आहे ना सध्या युद्धामुळे. हा नाही, इथे तर भूमी इतकी मोठी पर्यटन स्थळे आणि 3व्या शतकातला ती पांडवलेणी ती पण पाण्याखाली जाते, बाधित होतो क्षेत्र. आणि ही आमची जन्मभूमी आहे, कर्मभूमी, आणि हिला वाचवण्यासाठी आम्हाला जे जे करायला लागेल ते आम्ही करू. तुम्ही आक्रमक आहे, खरं तर तुम्ही चुकीच्या पक्षात आला असं वाटत नाही का? नाही, पक्षाची ध्येय धोरणं बरोबर आहेत. प्रथम राष्ट्र, शेवटी नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः. ओके. पण या धरणासंदर्भामध्ये अजून काय मुद्दे किंवा जे अधिकारी आहेत चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना कमी मोबदला देईल, नाही, स्वतःच्या चर्चाच नाही शेतकऱ्यांशी. नाही, ऐका ना, नाही, हा मुद्दा वेगळा आहे. जे आपले अधिकारी आहेत स्वतः जास्ती पैसे खाते, शेतकऱ्यांना कमी देते, याच्यावर काय तुमचं? ते तर आमचा पूर्ण आरोपच आहे की मलिंदा खाण्यासाठी. रिलायन्स मध्ये असंच झालं ना. नाही, असंच झालं. राजकीय नेत्यांनी पैसे म्हणून मी खाते. कर्जतच्या तमाम राजकीय पक्षांना, तमाम राजकीय नेत्यांना आणि मी पूर्ण कर्जतच्या नागरिकांना मी आव्हान करतोय की ती सोन्यासारखी भूमी आहे, ते कर्जतचं नंदनवन आहे, ते वाचवा. ते पुरातत्व विभागाची जी लेणी आहे आपली, ती पाण्याखाली जाते, ती वाचवा. मी पूर्ण कर्जतकरांना मी आव्हान करतो की या आंदोलनामध्ये आणि या चळवळीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. मी तुमच्या माध्यमातून मी कर्जतकरांना पुन्हा एकदा हात जोडून आवाहन करतो की तुम्ही या दोन्ही धरण वाचवा. आपला पर्यटनाने नटलेला हा नंदनवन आज धोक्यात आहे. आज पुरातत्व विभागाचे जे 2 वास्तू आहेत त्या दोन्ही वास्तू धोक्यात आहेत. त्याच्यामुळे मी पूर्ण कर्जतकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण या चळवळीमध्ये, या आंदोलनामध्ये अग्रणी सहभागी होऊन तुम्ही कर्जतचं नंदनवन वाचवा. हे होते दिनेश रसाळ, जे आहेत भाजपचे ग्रामीण तालुका अध्यक्ष आहेत. आक्रमक भूमिका मांडलेले शेतकऱ्यांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी. मी भाजपचा असलो तरी माझ्या शेतकऱ्यांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी मी त्याग करायला तयार आहे. आणि भाजप असो किंवा कुणी असो, मी पहिला शेतकरी, माझी भूमी हीच माझ्यासाठी महत्वाचे. त्यामुळे दिनेश रसाळ सध्या प्रकल्पग्रस्तांची मोड बांधतायत, नेतृत्व करतायत. धरण झालं नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आता येत्या काळामध्ये राज्य सरकारने धरणाला मंजुरी दिलेली आहे. येत्या काळामध्ये त्या दृष्टीने पावलं टाकली जातील. मात्र शेतकऱ्यांची फसवणूक न करता शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला तर ते धरण होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि पाण्याच्या प्रश्नांवर आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. शेवटी आपल्या कर्जत तालुक्यामध्ये सगळीच धरणांचं शहर किंवा धरणांचा तालुका होईल, पण तुमच्या आमच्या हक्काचं पाणी मिळणार कधी, हाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण इतकी धरणं झाली पण आम्हाला पाणी मिळत नाहीये. जरी मी नवी मुंबई शहरात राहत असलो तरी कर्जत माझी भूमिका आहे आणि कर्जतच्या प्रश्नांवर विकासनामा रोखोक बोलेल, हे तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.